नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, काँग्रेस पक्षाचा 138वा वर्धापन दिन नागपूर येथे होत आहे। या अधिवेशनासाठी पुण्यातील अनेक आजी-माजी आमदार त्याचप्रमाणे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पोहोचलेले आहेत। आमचा विशेष प्रतिनिधी या नागपूर अधिवेशनाला गेलेला आहे। त्याच्याकडनं जे फुटेज आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते फुटेज आणि त्या अधिवेशनामध्ये सहभागी झालेले पुण्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। कांग्रेस का भी मौसम दर्शाता है कि अच्छा ही संपूर्ण भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातून या ठिकाणी या काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त हा विशाल जनसमुदाय या ठिकाणी लोटलेला आपण पाहत आहोत। बहुत भीड़ है, इसलिए जल्द से जल्द आके अपने स्थान को सुनिश्चित करें। बहुत बहुत धन्यवाद। काँग्रेस पक्षाचे नागपूर त्याचप्रमाणे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। ह्या संपूर्ण अधिवेशनामध्ये जे सर्व सहभागी झालेले आहेत त्यांचं दृश्य आता आपण बघत आहोत। किती मोठ्या प्रमाणात हे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी या 138व्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी पोहोचलेले आहेत। या अधिवेशनामध्ये राहुल गांधी यांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे त्या सुरुवात होणार आहे। आता या मेळाव्यामध्ये आपण आलेलो आहोत आणि संपूर्ण चित्र या भागातलं आता आपण बघत आहोत। अतिशय जल्लोषामध्ये या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आहे, उत्साह आहे आणि आपण या कार्यक्रमामध्ये आता सहभागी होणार आहोत। हमारे किसी भी नेता को टोक सकता है, सही है ना? अगर आप इस देश में आते 500-600 राजा थे, अंग्रेज थे, राजाओं का गन सलूट होता था। किसी को 19 तोपों का सलूट होता था, किसी को 21 तोपों का सलूट होता था, मगर हिंदुस्तान की जनता को इस देश में कोई अधिकार नहीं था। लोकतंत्र के रखवाले हैं। मैं आपसे पूछता हूं, क्या आपको लगता है कि आज हिंदुस्तान का मीडिया लोकतंत्र की रक्षा कर रहा है? सुन लीजिए, आप इनसे पूछिए, ये आपको बताएंगे कि हमारे दिल में जो है हम नहीं बोल सकते। काँग्रेस पक्षाचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो। गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। या ठिकाणी आपलं काँग्रेस पक्षाचं अधिवेशन होतंय आणि त्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या प्रचाराची सुरुवात पण आज या ठिकाणी होणार आहे। आपल्या सर्वांचे आदरणीय नेते सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील, त्याचप्रमाणे प्रियंकाजी असतील, या सर्वांचं आगमन या निमित्तानं या ठिकाणी होणार आहे आणि जे प्रश्न जनतेच्या मार्फत जे आहेत ते या ठिकाणी मांडण्यात येणार आहेत। मग तो बेरोजगारीचा प्रश्न असेल, तो महागाईचा प्रश्न असेल, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न असेल, हे सर्व प्रश्न या ठिकाणी मांडण्यात येतील आणि फार मोठ्या संख्येने जवळपास 10 लाखाच्या संख्येनं
संपूर्ण देशातून या ठिकाणी लोक येणार आहेत आणि या ठिकाणी खूप मोठी रॅली आज होणार आहे. तर आज या संत्रानगरीमध्ये, नागपूरमध्ये, पुण्याहून आमचे ब्लॉक अध्यक्ष, बोपोडी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल जाधव, त्याचप्रमाणे शिवाजीनगरचे समन्वयक राजा भुतडा, जुबेरजी असतील, विकास, त्याचप्रमाणे आमच्या सगळ्या महिला नेत्या, मग या ठिकाणी सुंदर ओवाळ असेल, त्याचप्रमाणे गेलोताई असतील, त्या सगळ्या सर्वांचं मी या ठिकाणी संत्रानगरीमध्ये हार्दिक स्वागत करतो. काँग्रेस पक्षाचा सर्व काँग्रेस जणांना काँग्रेसच्या 138व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा. काँग्रेसचा इतिहास चांगला आहे. वर्तमान काय असलं तरी भविष्य काँग्रेसचं चांगलं राहणार आहे. सगळ्या काँग्रेस जणांनी ठरवलेलं आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे, नाना पटोले यांच्या सर्वांनी आज सुचवलेलं आहे की काँग्रेसच्या कामाला लागावं आणि येणाऱ्या लोकसभेला काँग्रेसच्या उमेदवाराला प्रचंड मताने निवडून आणावं असे आदेश दिला आणि ते आदेश सत्य होतील असं काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी चंग बांधलेला आहे. हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ, दीप्तिदाई तुम आगे बढ़ो, कांग्रेस पार्टी का जय हो, कांग्रेस पार्टी का जय हो, सोनिया गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, सोनिया गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, कांग्रेस पक्षाचा जय हो. महंगाई के खिलाफ लड़ने को, बेरोजगारी के तरफ खिलाफ लड़ने को, दलित अत्याचार के खिलाफ लड़ने को, मुस्लिम अत्याचार के खिलाफ लड़ने को, ईवीएम के खिलाफ लड़ने को, महंगाई के खिलाफ लड़ने को, बेरोजगारी के खिलाफ लड़ने को, मुस्लिम अत्याचार के खिलाफ लड़ने के लिए कांग्रेस पक्षाचा सोनिया गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, सोनिया गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, राहुल गांधी करो, हम तुम्हारे साथ हैं, सोनिया गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आज 138वा वर्धापन दिन काँग्रेस पक्षाचा आहे. बहुसंख्येने अख्ख्या भारतभराचे काँग्रेसचे कार्यकर्ते या अधिवेशनासाठी उपस्थित राहतात आणि राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील, खरगे साहेब असतील, सर्व नेत्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही पुढच्या लढाईसाठी जे शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात जे आहेत त्यांच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही तयार आहोत. आम्ही ईव्हीएमच्या विरोधात लढण्यासाठी तयार आहोत. आम्ही बेरोजगारीच्या विरोधामध्ये लढण्यासाठी तयार आहोत. हा सगळे संदेश घेऊन आम्ही आपापल्या शहरामध्ये प्रत्येकजण जाणार आणि तिथं भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये जे अॅट्रॉसिटीज चालली त्या विरुद्ध लढायला आम्ही तयार आहोत. मित्रांनो, या अधिवेशनामध्ये काँग्रेस पक्षाने राहुल गांधी यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकलेले आहे. निवडणुकीच्या तयारीला लागा असं कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत, कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना. त्यामुळे आता निवडणुकीचं वातावरण 1 जानेवारीपासून तापण्याची शक्यता आहे. या सर्व निवडणुकांचे अपडेट आपण आमच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर बघू शकणार आहात. त्यामुळं आजच आमचं बातमी.in हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.